सावित्री सावित्री सावित्री, या देशाची तू सुकन्या, या मातीची आण. आई सावित्री, स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. वर्षामागून सरली वर्षे, दुःख न पडले मागे. परंपरेने विणले होते आयुष्याचे धागे. सावित्री सावित्री सावित्री. कशाला हवे मुलीला, शिक्षण होते पाप. जन्म मुलीचा दुर्दैवाने ठरला होता शाप. अज्ञानाच्या अंधाराला तूच दिले आव्हान. आई सावित्री, स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. सावित्री सावित्री सावित्री. सावित्री सावित्री सावित्री. चल जा इथून. आणि यानंतर या शाळेच्या आसपास जरी दिसलीस तरी माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. क्षमा करा पंतोजी, मी विसरले होते. मला आज्ञा द्या. तू खरं बोलतोय? त्याचं असं आहे पंतोजी, जर ती तिथे आज शिकायला आली होती तर उद्या सुद्धा येईल. आणि उद्या जर ती आली तर ती सही सलामत परत जाऊ शकणार नाही. फक्त उच्च लोकच शास्त्र वाचू शकतात आणि शिकू शकतात. पण बाबा, तुम्ही आणि आजोबा हेच सांगायचात ना की आपण सगळे एकाच ईश्वराची मुलं आहोत. अर्थात तुम्ही आणि आम्ही पूर्णातूनच उत्पन्न झालो आहोत. म्हणून तो सुद्धा पूर्ण आहे आणि आपणही पूर्ण आहोत. त्या पूर्ण परमेश्वरातून पूर्ण काढल्यानंतर सुद्धा पूर्ण शिल्लक राहतं. एवढ्याशा वयात एवढं ज्ञान, एवढा विवेक. कधी कधी तर मला असं वाटतं की तू या जगात एक नवीन चेतना जागवायला आली आहेस. या समाजाला नवीन दिशा देण्यासाठी आली आहेस. माझी सावी, देव तुझं कोणत्याही संकटापासून रक्षण करो. कसला विचार करता आहात बाबा? सावी, मी आजोबांनी पंतोजीने जे काही सांगितलं ते सत्य आहे. पण जे शास्त्रात लिहिलंय ते महासत्य आहे. आणि हे जग त्याच सत्यावर चालतं. आणि शास्त्रात लिहिलंय, जो शास्त्रांचं पालन करणार नाही तो पापाचा भागीदार होईल. आणि शास्त्रात सुद्धा त्यासाठी शासन करण्याचा आदेश आहे. आणि या समाजात सुद्धा. म्हणूनच मी तुला वारंवार श्लोक म्हणू नकोस असं सांगतोय आणि पंतोजींच्या शाळेत जाण्यापासून अडवतोय. हो बाबा. आता तू शास्त्रात लिहिलेल्या गोष्टींचं पालन कर आणि पंतोजींच्या शाळेत जाऊ नकोस. आणि तो श्लोक वारंवार म्हणू नकोस. ठीक आहे बाबा. पण बाबा, माझ्याकडून जे पाप झालंय त्यासाठी मला काय शिक्षा मिळेल? सावी, मला माहित नाही. बाबा, नारू सांगत होता पंतोजी खूप मोठे विद्वान आहेत. त्यांच्याकडे या प्रश्नाचं उत्तर अवश्य असेल. जर तुमची अनुमती असेल तर मग मी पंतोजींकडे जाऊन माझ्या पापाचं प्रायश्चित्त करू शकेन. ठीक आहे, मी तुला पंतोजींकडे नक्की घेऊन जाईन. पण तू परत कधी पंतोजींच्या शाळेत जाणार नाहीस. ठीक आहे. नमस्कार पाद्रीजी. पंतोजीने आपल्यासाठी भेट पाठवली आहे. ही कुठे ठेवू? मला कळलं नाही. भेट म्हणजे? पंतोजी नायगावचे पंत परमेश्वर आहेत. धर्माचे एक पान सुद्धा त्यांच्या अनुमतीशिवाय नाही हलू शकत. सगळे लोक त्यांचा आणि त्यांच्या ज्ञानाचा खूप आदर करतात. ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या चर्चचे सर्वात श्रेष्ठ व्यक्ती आहात, अगदी तसेच. आणि जर दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर ते नायगावचे राजा आहेत. आणि तुम्ही तर जाणताच, राजा कुठेही जाताना रिकाम्या हाताने जात नाही, काही ना काहीतरी घेऊनच जातात. जशी ही भेट. ठीक आहे, तिथे ठेवून द्या.
पण तुमचा परमेश्वर कुठे आहे? तो दिसत नाही का? कुठे आहे तो? आम्ही इथे आहोत. आयुष्यमान भव, यशस्वी भव. थँक यू अँड गॉड ब्लेस यू. आता बोला, का भेटायचं होतं तुम्हाला? पाद्री साहेब, आम्ही इथे तुमचं अभिनंदन करायला आलो आहोत. अभिनंदन? आम्ही असं कोणतं काम केलंय? अजून केलेलं नाही, पण भविष्यात करणार आहात ना. आम्ही ऐकलंय की तुम्ही चर्च बनवणार आहात. हो, आम्हाला सर्वांना गॉडचा संदेश द्यायचा आहे, कारण तोच सर्वात दयाळू आणि सर्वात प्रेमळ आहे. मग त्याचं प्रेम सर्वांना का नाही मिळणार? मला वाटतंय श्रीधर, आता एकतर तुला नांगर बनवायचं काम शिकून घ्यावं लागेल किंवा पादत्राणे बनवायचं. शिव 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 शिव, तुम्ही काय बोलत आहात? अहो, मी उच्च जातीचा असून अशी तुच्छ काम करेन? मग तू भीक मागायचं काम शिकून घे, कारण या जातीपातीचा काही संबंध नाहीये. आपले वाईट दिवस कधीही सुरू होऊ शकतात श्रीधर. आज तुम्हाला काय झालंय भाऊ? का तुम्ही अशा गोष्टी करताय? आज माझा डावा डोळा सकाळपासून पिंजऱ्यात कैद असलेल्या कबुतरासारखा फडकतो आहे. आज तर पंत आणि पाद्री एकत्र येतात. पूर्व आणि पश्चिमेचं मिलन होत आहे. अशा शुभ आणि मंगल दिवशी अशुभ का बोलताय तुम्ही? याच कारणामुळे तर माझ्या मनात शंकेचं वादळ घोंगावत आहे. मला असं वाटतंय की पंतोजींचा चतुरपणा आज त्यांच्यावरच उलटणार आहे. पाद्रीला उलट सुलट बात ऐकण्याची सवय नाहीये आणि पंतोजी याच गोष्टीत माहीर आहेत. आता तूच विचार कर, यात अनर्थ होणार नाही तर काय होणार? शुभ शुभ बोला भाऊ, मला भीती वाटते. अरे शुभ शुभ कसं बोलू जेव्हा अशुभच होणार आहे? मला नाही वाटत की पाद्री पंतोजींचं बोलणं ऐकून घेईल. ते चर्च तिथेच बनवतील जिथे त्यांनी ठरवलेलं आहे. मग भले त्यांच्या मार्गात कोणी पंत येवो किंवा एखादा संत. उत्तम. तुमचे विचार उत्तमच नाही तर अतिउत्तम आहेत. परंतु तुमच्या प्रस्तावात एक त्रुटी आहे आणि मी तुमच्या प्रस्तावात एक बदल करू इच्छितो. मी काय म्हणतो की जी चर्चसाठी जमीन निवडली आहे ती गावापासून खूप लांब आहे, जंगलाच्या जवळ आहे. तिथे जंगली प्राणी असतात. गाववाले जंगली प्राण्यांना खूप घाबरतात. आणि तुमच्या चर्चमध्ये जेव्हा गावातली लोक नाही जातील तर तुमचे गॉड त्यांच्यावर प्रेम कसे करू शकतील? तुम्हाला तर माहितीच आहे ना, जिथे भक्त असतो तिथे देव असतो. तुम्हाला माझं बोलणं पटतंय ना? मग चर्च कुठे बनवलं पाहिजे? अहो पाद्री, म्हणून तर आम्ही तुमच्याकडे आलोय ना. आमच्या गावाचे पाटील खंडोजी नेवसीची गावाच्या पश्चिमी दिशेला खूप मोठी नापिकी जमीन पडलेली आहे, जी ना कोणाच्या कामाची आहे ना कोणाच्या दामाची. मला वाटतं की तुम्ही तुमचं चर्च तिथंच बनवलं पाहिजे, जिथे भक्त सुद्धा येतील आणि देव सुद्धा. तुम्ही खूप चांगला प्रस्ताव मानलाय. आम्ही यावर विचार करू. विचार करा, अवश्य विचार करा पाद्री साहेब. कोणतंही काम करण्यापूर्वी विचार केला पाहिजे, पण विचार करण्यात एवढा सुद्धा वेळ घालवू नका की योग्य वेळ निघून जाईल. तुम्हाला माझं बोलणं कळतंय ना? आता आम्ही येतो. तुम्हाला तुमच्या चर्चसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तू बघ, आता थोड्याच वेळात पंतोजी भोपळ्यासारखं तोंड फुगवून इथे येतच असतील. भोपळ्यासारखे नाही भाऊ, ते तर कमळाच्या फुलासारखे हसत येत आहेत. ते बघा. काय झालं पंतोजी? काय झालं? आज तर असं काम झालंय की आता त्या खंडोजी पाटलाचे दिवस भरलेच म्हणून समजा. तुम्हाला आठवतंय त्या दिवशी जेव्हा आम्ही चर्च विषयी बोलायला त्या वाड्यात गेलो होतो, तेव्हा त्या म्हातारी कोयनाबाईने आमचा... मी काहीही विसरलो नाहीये छाबूराव, काहीही नाही. मला सगळं आठवतंय. आता तू बघ, तो खंडोजी पाटील स्वतःच येऊन आमच्या दाराजवळ नाक घासेल. स्वतःच्या कुटुंबाच्या रक्षणाची भीक मागेल तो. पंतोजी, जरा आम्हालाही कळेल असं काहीतरी बोला ना. मला तुमची योजना काही कळत नाही. जेवढं सांगितलं आहे तेवढं कर मूर्खा. जाऊन बघ ती सावित्री त्या पंतोजीला भेटते आहे की नाही. तू बघ, आता हा सदाशिव पंत
त्या खंडोजी पाटलाला चारी बाजूनी कात्रीत असा काही पकडेल, कितीही प्रयत्न केले तरी तो वाचणार नाही. हं. जा, तिच्यावर नजर ठेवा. आम्ही येतो. जे काही झालं ते चांगलं नाही झालं. अरे देवा, अहो जर ही गोष्ट सवर्णांना कळली तर माहित नाही ते आपल्या सावी सोबत. नाही जाऊबाई, शुभ शुभ बोला. पण वहिनी, सावीकडून खूप मोठी चूक झाली. 8 वर्षांपूर्वी एका शूद्राने चुकून वैदिक श्लोक म्हटले होते. ही गोष्ट जेव्हा सवर्णांना कळली तेव्हा पंतोजींनी त्यांची जीभ कापली आणि आयुष्यभरासाठी त्यांना मुकं करून सोडलं. देवा खंडेराया, माझ्या मुलीचं आता तूच रक्षण कर. जर त्यांना माझ्या सावीविषयी कळलं तर. वहिनी, वहिनी, हे सगळं ना त्यांना अरूमुळेच होतंय. कोणीतरी योग्यच म्हटलंय, मैत्री आणि शत्रुत्व बरोबरीच्या लोकांतच असली पाहिजे, म्हणजे काही गडबड होण्याची भीती नसते. वहिनी, आता कुठल्याही प्रकारे त्यांना अरूला आपल्या सावीपासून लांबच ठेवलं पाहिजे, नाहीतर हे संकट रोज. ताई, सावित्री ताई, कुठे आहेस तू? आई, कुठे आहेस तू? ती नाहीये इथे. मग कुठे आहे ती? माहित नाही. का विसरलात का? ती बाबांबरोबर बाहेर गेली. कुठे गेली आहे ती? काय एवढे प्रश्न विचारतोय? कशाला डोकं खातो आमचं? आम्हाला नाही माहित कुठे गेली आहे. चल जा इथून, घरी पळ आपल्या. सावित्री ताईला सांगा मी आलो होतो. बाबा, हं? पंतोजी रागावणार तर नाहीत ना? पंतोजी खूप भले माणूस आहे. ते कधी कोणावर रागवत नाहीत, आणि जर ते रागावले तर त्यांचे पाय पकडून माफी माग. पण बाबा. सावित, पंतोजींचा वाडा आलाय. आता तू काहीही बोलू नकोस. ठीक आहे बाबा. आणि हो, त्यांना नमस्कार करायला मुळीच विसरू नकोस. ये ये. श्रीधर, तू सुद्धा तेच बघतोस ना जे मी बघतोय? आता मला काय माहित भाऊ, तुम्ही काय बघताय? अरे समोर बघ. होय भाऊ, तुम्ही जे बघताय तेच मी बघतोय. पण भाऊ, मी जे बघतोय तेच तुम्ही बघताय का? मग आता मजा येईल. आणि खंडोजीच्या कुटुंबाला मिळेल शिक्षा. श्रीधर, कुठल्याही परिस्थितीत आपण ही संधी गमावता कामा नये. भाऊ, ही संधी नाहीये, शूद्रांची मान आहे, सुटता कामा नये. मग चल, आपण आज जाऊन त्यांना पकडूया. हो हो, तुम्ही पुढे व्हा, मी तुमच्या मागे. पाटील, तुमच्या मुलीने अपराध तर केलाय, आणि शास्त्रांच्या अनुसार हिला शासन सुद्धा झालं पाहिजे. परंतु हिचा अपराध पाहून नाही मला राग आला, नाही ईर्ष्या वाटली. हिच्या प्रगल्भ बुद्धीने मला संमोहित केलं. ही निष्पाप कन्या खूपच बुद्धिमानी आहे. मी इच्छा असली तरी हिला शिक्षा नाही करू शकत. जर मी हिला शिक्षा केली तर इच्छा असूनही कधीही मी स्वतःला माफ करू शकणार नाही. जर शास्त्र आणि समाजाचा अडसर नसता तर मी तुमच्या मुलीला स्वतः शिकवलं असतं. तसंही तिने जो अपराध केलाय त्याची हिला जाणीव नव्हती. हे सगळं अजाणतेपणे झालंय, आणि अजाणतेपणे घडलेला अपराध हा अपराध नसतो. अजाणतेपणे का होईना, माझ्या मुलीकडून अपराध तर झालाय ना पंतोजी. काहीतरी प्रायश्चित्त घ्यावंच लागेल. स्वतःच्या चुकीची जाणीव होणं हेच सर्वात मोठं प्रायश्चित्त आहे पाटील. आणि तसंही शिक्षा अशा माणसाला केली जाते ज्याला शिक्षेचा अर्थ समजतो. ही तर अजूनही लहान आहे, मी हिला शिक्षा नाही देऊ शकत. मी तर हिला उज्ज्वल भविष्य आणि दीर्घायुष्य होण्यासाठी आशीर्वाद देऊ शकतो. पण पंतोजी, जर तुला प्रायश्चित्त करायचं असेल तर ही घटना विसरून जा. विसरून जा की हिने माझ्या शाळेत येऊन वैदिक मंत्र ऐकला होता आणि
उच्चारला होता. हा विचार तू मनातून कायमचा काढून टाक. विसराल तर तेव्हा जेव्हा आम्ही तुम्हाला विसरू देऊ पंतोजी. काय झालं पंतोजी, आता तुमची दातखिळी बसली आहे का? अरे आम्ही तर तुमच्याच जातीचे आहोत, तुमचे बंधू आहोत, मग आमच्या सोबत असला व्यवहार का? भाऊ तुम्ही बघताय ना समोर कोण उभा आहे? पाटील साहेब. अच्छा, पण त्या शिक्षणाचं काय जे तुम्ही मुलांना शिकवता? शास्त्रांच्या नियमांचं उल्लंघन करता कामा नये. धर्माच्या मार्गावर कायम चाललं पाहिजे. मग या शूद्राच्या मुलीला विद्या शिकवून तुम्ही कोणता धर्म पाळत आहात? मला वाटतं तुम्ही स्वतःसाठी एखादं नवीन शास्त्र लिहिलेलं आहे आणि आजकाल स्वतःच्या मनानुसार तुम्ही त्याचं आचरण सुद्धा सुरू केलंय. असं काहीही नाहीये चबुरावजी. सत्य ते नाहीये जे तुम्ही पाहिलं आहे. सत्य पूर्णपणे वेगळं आहे. सत्य काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. आम्हाला तुमची कहाणी ऐकवू नका. आम्हाला तुमचं सत्य जाणून घ्यायची काहीही आवश्यकता नाहीये आणि इच्छाही नाहीये. आम्ही जे आमच्या डोळ्यांनी पाहिलं आहे आणि कानांनी ऐकलं आहे तेच पुरेसे आहे आमच्यासाठी. मी आपला खूप आदर करायचो, आपल्याला खूप मान द्यायचो पंतोजी, पण तुम्ही तर छे 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 छे. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. शूद्रांची साथ देण्यासाठी असत्याचा आधार घेता. स्वतः जातीने सवर्ण असून शूद्रांची मदत करता. जर तुमच्यासारख्या आचार्यांनी यांच्यासारख्या अपराध्यांची मदत केली तर धर्माचं काय होईल? कुठे जाईल धर्म? पिंडदान करायला? आणि पाटील तू तर सगळ्या गावात सत्य आणि न्यायाचा ढोल वाजवत फिरतोस. संधी मिळतात सत्य आणि न्यायावर प्रवचन द्यायला कधी चुकत नाहीस. मग आज का गप्पा आहेस? तब्येत बिघडली की काय? अहो भाऊ, तुम्हाला माहित आहे ना स्वतःची मुलगी चुकली आहे ना, आणि अशा प्रसंगी सत्य नेहमी झोपते ना. आणि तिथे असत्य जागृत होतं. काय पाटील, मी बरोबर बोलतोय ना? अरे हा काय उत्तर देणार? बघत नाहीयेस स्वतःच्या मुलीला वाचवण्यासाठी इथे सौदा करायला आलाय. चोर चोर मावस भाऊ, तू याची पाठ खाजवलीस आणि याने तुझी पाठ खाजवली. वा 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 वा, कमाल केलीत भाऊ, कमाल केलीत. तुम्ही तर अर्ध्या ओवीत या लोकांचं पितळ उघडं केलं. त्यांच्या चेहऱ्यावरून सज्जनतेचा बुरखाच फाडून टाकलात. तुम्ही आमच्यावर चुकीचा आरोप करत आहात छबुरावजी. जे घडलं याचा चुकीचा अर्थ काढत आहात. माझ्या मुलीने चुकून पंतोजींचे श्लोक ऐकले आणि अजाणतेपणीच तिला ते तोंडपाठ झाले. आणि मी इथे कोणताही सौदा करायला आलेलो नाहीये. आमच्या चुकीचं प्रायश्चित्त करायला आलो होतो. ही चूक नाही, पाप आहे, अपराध आहे. आणि हे पंतोजी कधीपासून पापाचं प्रायश्चित्त देऊ लागले? हे काम तर आमच्या पूजनीय पंत परमेश्वर सदाशिव पंतांचं आहे. जर तुम्हाला खरंच तुमच्या पापाचं प्रायश्चित्त करायचं होतं तर तुम्ही आमच्या पंतोजींकडे का नाही गेलात? भाऊ कसं जाणार? कसं जाणार? इथे सौदा होत नाही ना, तिथे सरळ परखड न्याय होतो. एक घाव आणि 2 तुकडे. हो, हे तू सत्य बोललास. चल श्रीधर, आपण पंतोजींना सगळं खरं सांगून टाकूया. पंतोजी ह्याचा स्वतः निर्णय घेतील की यांना त्यांच्या पापासाठी काय दंड मिळाला पाहिजे. छबुरावजी, का तुम्ही राईचा पर्वत करताय? बघा,
किती निरागस मुलगी आहे ही. हिला पाहून तुम्हाला खरंच वाटतं का की ही कोणता अपराध करू शकते? अहो, ही तर हिची चूक होती. तुम्ही हिची चूक विसरून जाऊन हिला क्षमा करून टाका. तुम्ही क्षमा मागितली पाहिजे ईश्वराकडे. सवर्णांची, या समाजाची. अहो, तुम्ही शास्त्राचा अपमान केलाय, धर्माचा अपमान केलाय, आणि आता ह्या गोष्टीला विसरायला सांगून तुम्ही माझा अपमान करताय. तुम्ही सवर्णांचा आणि या समाजाचा विश्वासघात केलाय. याचं आपल्याला उत्तर द्यावंच लागेल. तेच झालं ज्याची मला भीती होती. या झबुरावला नाही धर्माची काळजी आहे, नाही शास्त्राची. त्याला फक्त या गोष्टीचा आनंद झालाय की त्यांनी तुझ्या मुलीला अपराध करताना पाहिलं आहे. त्यांना जे हवं ते बोलू देत, पण मला माहिती आहे की मी कायम धर्माच्या मार्गावर चाललोय आणि यापुढेही चालत राहीन. मग त्यासाठी मला कोणतेही दंड सहन करावे लागले तरी चालेल. मी तुला ओळखतो पाटील. मला हेही माहिती आहे की पंतजी काय चीज आहे. पण या क्षणी प्रत्यंच्या पंतजींच्या हातात आहे आणि ते बाण तिथेच मारतील जिथे त्यांना जास्त लाभ होईल. तुम्ही बघा, सगळ्यात आधी सुनवाई होईल, त्यानंतर त्या बिचाऱ्या सावित्री सोबत सुद्धा तेच होईल जे निमाई सोबत झालं होतं. वहिनी, स्वतःला सांभाळा आणि शांत व्हा. आपल्याला हाच विचार करायचा आहे की आपल्या सावीला कसं वाचवायचं. कुठे निघाली आहेस तू? पंतजींच्या वाड्यावर. पंतोजींच्या वाड्यावर? एवढ्या रात्री? तुझ्या मुलीच्या जन्माच्या वेळी झालेल्या अपमानानंतर मी अशी शपथ घेतली होती की कधी पंतांच्या उंबरठ्यावर पाय नाही ठेवणार. पण तुझ्या मुलीसाठी आज मला पंतांचा उंबरठा पुन्हा ओलांडावाच लागेल. ज्ञान कशाला हवे मुलीला, शिक्षण होते पाप. जन्म मुलीचा दुर्दैवाने ठरला होता शाप. अज्ञानाच्या अंधाराला तूच दिले आव्हान. आई सावित्री, स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. सावित्री 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 सावित्री